साधारण किती करोड रुपयाचा ही अफरातफर आहे आणि किती मोठा घोटाळा आहे हा टोटल त्याच्यातली अमाऊंट ही 200 कोटीच्या आसपासची. आणि घोटाळा छोटा मोठा नसतो, घोटाळा असतो. आणि याच्यामध्ये मुख्य सचिव ज्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली, पुढची प्रक्रिया पूर्ण केली, ते सगळे याच्यामध्ये दोषी आहेत. त्या सगळ्यांवर जर मंत्रिमंडळाचं प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर या सगळ्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तरी कारवाई करत नाहीत याचा अर्थ या सगळ्यामध्ये सगळेच सामील आहेत असं म्हणता येईल. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत. 100% सहभागी आहेत. राज्यामध्ये पगार मिळतो असे मुख्य सचिव, इतर सचिव आहेत ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्यांना काम कसं करायचं याची पद्धत माहिती आहे, कायदे माहिती आहेत. आमच्या तक्रारीपेक्षा त्यांनी स्वतःहून अशी जर फसवणूक झाली तर त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु मंत्र्यांच्या दबावाखाली कुणीही कारवाई करत नाही आहे. माझ्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. त्यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या काही निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. अर्थात मागच्या सरकारमध्ये त्यांनी काही निर्णय घेतले होते आणि ते निर्णयाला मंत्रिमंडळाची सहमती नव्हती. त्यांनी परस्पर निर्णय घेतले आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाची अफरातफर झाली अशी त्यांचा आरोप आहे आणि तशी त्यांच्याकडे माहितीसुद्धा आहे. सर, कुठले असे धनंजय मुंडे यांनी गेल्या सरकारमध्ये असे निर्णय घेतले आणि ते वादाचा विषय आहेत आणि करोडो रुपयाची अफरातफर झाली असं तुमचं म्हणणं आहे? धनंजय मुंडे यांनी मागच्या सरकारच्या काळामध्ये जे प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये मंजूर झाले नाहीत ते मंजूर झाल्याचं भासवून त्यांनी स्प्रे पंप, सोलर ट्रॅप वगैरे या वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो प्रस्ताव मंजूर केला म्हणजे 23 सप्टेंबर 2024 त्याच्यामध्ये हा प्रस्ताव दिसून येत नाही. याचा अर्थ कुठलाही प्रस्ताव मंजूर नसताना त्यांनी त्याची पुढची कारवाई केली, त्याच्यामध्ये स्वतः अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ती खरेदी करण्याची सगळी प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती. हा सगळा प्रकार मंत्रिमंडळाची आणि एकूणच राज्य शासनाची फसवणूक करणारा आणि लोकांची फसवणूक करणारा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे आणि ते मुख्यमंत्र्यांना पण कळवलेलं आहे. परंतु हे जे घडलं हे पहिल्यांदा घडलं याच्यातला भाग नाही. यापूर्वीही मंत्रालयामध्ये अनेक मंत्र्यांनी, मग तानाजी सावंत असतील, आता तुमचे अब्दुल सत्तार आहेत, यांनीसुद्धा मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर न झालेले प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून त्याच्यावर पुढची प्रक्रिया केली. अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आहेत, अब्दुल सत्तार आहेत, धनंजय मुंडे आहेत. आणि याच्या संदर्भात खरं तर आम्ही तक्रारी करायची गरज नाही. राज्यामध्ये पगार मिळतो असे मुख्य सचिव, इतर सचिव आहेत ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्यांना काम कसं करायचं याची पद्धत माहिती आहे, कायदे माहिती आहेत. आमच्या तक्रारीपेक्षा त्यांनी स्वतःहून अशी जर फसवणूक झाली तर त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु मंत्र्यांच्या दबावाखाली कुणीही कारवाई करत नाही आहे. माहिती अधिकारामध्ये तुमच्याकडे आता सध्या कुठले कागदपत्र हाती लागलेले आणि काय त्याच्यातून नव्याने माहिती मिळते? माहिती अधिकारामध्ये म्हणजे त्यांनी जे वेबसाईटवर टाकलेले त्याच्यामध्येच मिळते की हा ठराव मंजूर झालेला नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या समर्थकांनी काल काही कागदपत्र वेबसाईटवर टाकली, त्याच्यामध्ये त्यांनी असा ठराव मंजूर झाल्याचा कांगावा केला. परंतु आता मी तुम्हाला दाखवलं की ते पुढच्या अधिवेशनामध्ये त्याला मान्यता घ्यावी अशा अर्थाचा तो आहे. गेल्या सरकारचा झालेला निर्णय पुढच्या सरकारमध्ये मान्य करावा आणि हे कधी होत नसतं. हे केवळ का त्यांनी केलं आहे तसं खरंच तो तिथं आहे का उपलब्ध हे माहिती नाही. परंतु याचा अर्थ स्वच्छ आहे, जी प्रक्रिया त्यांनी राबवली त्या प्रक्रियेचा ठराव मागच्या 23 तारखेच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला नव्हता. तरी त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की याच्यामध्ये जे काही गडबडी झालेली आहे त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची. सर, साधारण किती करोड रुपयाचा ही अफरातफर आहे आणि किती मोठा घोटाळा आहे हा टोटल त्याच्यातली अमाऊंट ही 200 कोटीच्या आसपासची. आणि घोटाळा छोटा मोठा नसतो, घोटाळा असतो. आता अब्दुल सत्तारांचं घेतलं तर 1,60,00,000 रुपयांचं आहे, 16 संस्थांना त्यांनी दिले. परंतु या सगळे 1,60,00,000 रुपये त्यांनी स्वतःच्या संस्थांना घेतले. म्हणजे एक मंत्रिमंडळाचा न झालेला ठराव मंजूर झालाय बसवतो आणि 1,60,00,000 रुपये स्वतःच्या संस्थांना घेतो. 1,60,00,000 महत्त्वाचे नाही. ही प्रक्रियेची फसवणूक आहे, मंत्रिमंडळाची फसवणूक आहे, राज्य शासनाची फसवणूक आहे. सर, मग हा जो एवढा निर्णय घेतला याच्यामध्ये किती अधिकारी पण असे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? अधिकाऱ्याने चुकीचे कामं केलीत काय मंत्र्याच्या नादी लागून? अधिकाऱ्यांचा मुख्य दोष आहे, मंत्री काही वाटेल ते सांगेल. अर्थात
याच्यामध्ये सगळ्यांनाच आपापला हिस्सा मिळाल्यामुळं कुणी कारवाई करत नाही. पण याच्यामध्ये मुख्य सचिव ज्यांनी ज्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली, पुढची प्रक्रिया पूर्ण केली, ते सगळे याच्यामध्ये दोषी आहेत. त्या सगळ्यांवर जर मंत्रिमंडळाचं प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर या सगळ्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे. तर आज सामान्य माणसाला सुद्धा हा विषय कळाला आहे. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यावेळेस डेप्युटी CM देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते, यांना ही गोष्ट कळाली नसेल आणि यांना माहीत नसेल असं वाटतं का तुम्हाला? अजिबात शक्य नाही. यांना माहिती आहेच आणि म्हणूनच ते कारवाई करत नाहीत. कारण याच्यामध्ये अनेक खाती गुंतलेली आहेत. म्हणजे ज्यावेळेला असा प्रस्ताव मंजूर करायचा असतो किंवा पैसे खर्च करायचे असतात त्यावेळेला अर्थकर्त्याची मान्यता लागते. इतर कुठले खात्याचा याच्याशी काही संबंध आहे का, अशी खरेदी झाली का ते बघावं लागतं. त्यानंतर विधी खात्याचं काही चुकीचं आहे का बरोबर आहे ते बघावं लागतं. इतर काही कायदेशीर गोष्टींचं उल्लंघन होतं आहे का ते बघावं लागतं. हे सगळं न आणि हे काही यांना माहिती नव्हतं अशातला भाग नाही. हे तिघंही कोणी त्यावेळेला मुख्यमंत्री होतं, कोणी आता मुख्यमंत्री आहे, पण हे तिघंही तिथं मंत्रालयामध्ये होते, कॅबिनेटमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव झाला नाही हे त्यांना कळायला वेळ लागायचं कारण नाही. कारण त्यांच्या घरी हे सगळं जातं, म्हणजे प्रत्येक मंत्र्याच्या आणि कॅबिनेट सचिवाच्या घरी. तर त्यांनाही माहिती आहे, तरी कारवाई करत नाहीत. याचा अर्थ या सगळ्यामध्ये सगळेच सामील आहेत असं म्हणता येईल. म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे याच्यामध्ये सहभागी आहेत, 100% सहभागी आहेत. त्याशिवाय मग आता कारवाई हे पहा, हा पैसा काही या कुणाच्या घरचा नाही आहे. हे किराणा मालाचं दुकान नाही, हा जनतेचा पैसा आहे. आणि हे जे बसले तिथं हे जनतेच्या पैशाचे पालक आहेत, मालक नाही. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत कुठे काही गैर घडलं असेल तर तातडीने चौकशी करून त्या विषयामध्ये कारवाई करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तरी ते आज बघू उद्या बघू, ते करतील अमुक करतील, तो राजीनामा देईल, ही त्याची नैतिक ड्युटी आहे. इथं नैतिक नाही, इथं कायदेशीर घोटाळा झालेला आहे. त्याच्यामध्ये जी कागदपत्रं बाहेर येतात, तुमच्या समर्थकांना मिळतात, आम्हाला मिळतात, अंजली दमाने यांना मिळतात, ती तुम्ही आहात तुम्हाला मिळत नाहीत. एका तासाचाही सगळ्यांना बोलवायचं आणि कागदपत्र बघायची, पण ती होत नाही. याचा अर्थ सगळे याच्यामध्ये सामील आहे. आता तुम्ही तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. आता यांना तुम्ही हे जे काही सगळे कागदपत्र सुपूर्द करणार आहात, कागदपत्र त्यांच्याकडेच आहेत. आम्ही फक्त काय घडलं आवश्यक ती कागदपत्र त्यांनी मागवायचे आहेत. त्यांना आम्ही कळवलेलं आहे, ऑलरेडी ईमेल लिहिले. त्याच्यामध्ये याच्या आधी जवळजवळ 6-8 महिने झाला आम्ही काही गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहे. मला तोच प्रश्न विचारायचा तर तुम्ही आता त्यांना कागदपत्र पुरवले, माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली, पण तुम्हाला वाटतं का काही होईल पुढे या विषयात? सगळेच सामील असल्यावर कारवाई कुणी कुणावर करायची? आमचं दुर्दैव हेच आहे की आम्ही ज्यांच्याकडे मागणी करतोय कारवाई करा, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत पण ते करत नाहीत. आता मग आम्हीच कोर्टात जायचं. आता तुम्ही कोकाटेंचं बघितलं, 25 वर्षानंतर त्यांच्या केसचा निकाल लागला आणि आता आम्हाला हे साळसूदपणे म्हणतात की तुमच्याकडे कागदपत्र आहे म्हणजे त्यांचे समर्थक, तर तुम्ही कोर्टात जा. म्हणजे 28 वर्ष परत असंच पडून राहणार. मग या सगळ्या प्रक्रियेला, तुमच्या अधिकाराला, तुमच्या इकून जे काही लोकांनी विश्वास टाकला त्याला अर्थ काय उरला? हे तुमची जबाबदारी, ही मुख्य सचिवांची जबाबदारी, ही मंत्र्यांची जबाबदारी आहे ही कारवाई करायची. त्याच्यासाठी विजय कुंभार किंवा आणखी इतर कुणाची गरज नाही आहे. तर तुम्ही एवढे महत्त्वाचे विषय पुढे आणता, हे सगळ्या गोष्टी हे करता, तुम्हाला कुठला राजकीय दबाव येतो का तुमच्यावर? कोणाचे काही असे फोन येतात का धमकीचे? हे पहा, हल्ली डायरेक्ट धमकी देण्याचे दिवस संपलेले आहेत. फक्त ते हस्ते परस्ते सांगितलं जाते की मोठा विषय, मोठे लोक आहेत, असं होत राहतं. आणि हे आज नाही, मी काही पहिला हा विषय केलेला नाही, असे अनेक विषय यापूर्वीही केलेले आहेत. त्यामुळे त्याची आता सवय झालेली आहे. त्यांनाही कळलं की हा माणूस काय आता ऐकत नाही. त्यामुळे पद्धत बदलते, परंतु सांगण्यात येतं एवढं मात्र नक्की. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलला. तर हे होते विजय कुंभार सर, माहिती अधिकार कार्यकर्ते. त्यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे हे पहिल्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी काही निर्णय घेतले, मंत्रिमंडळाची त्याला सहमती नव्हती, परस्पर ते घेतले गेलेले आहे. आणि कारण असं दिलेलं आहे की पुढच्या मंत्रिमंडळ म्हणजे पुढच्या सरकारमध्ये हे निर्णय हे त्याला मान्यता देण्यात यावी, असाच त्यांच्या बोलण्याचा आशय होता. हा जो काही घोटाळा झाला यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा सामील होते, त्यांचीही याला सहमती होती. त्यामुळे आता आम्ही जे काही बाहेर माहिती काढतोय त्याच्यावर कारवाई होईल का नाही होईल यावर आम्हाला शंका आहे, असं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.